जय गुरु माणिक. मी पल्लवी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर चला माझ्याबरोबर तुम्ही या दर्शन घ्यायला प्रभूचं. तर आजच्या दिवसाची सुरुवात माणिक प्रभूचं दर्शन घेऊन तीर्थप्रसाद घेऊन केली आहे मी. तर आणि मी प्रभूचे आभार मानते, कारण माझं निश्चित काहीतरी पुण्य आहे मागच्या जन्मीचं, म्हणून मला माणिक प्रभूचे सेवा आणि दर्शन रोज घडतं. दर्शन घेऊन घरामध्ये आले आणि मला आज स्वयंपाकामध्ये हिरव्या टमाट्याची चटणी, पोळ्या आणि मेथीची भाजी अशी बनवायची होती. चटणी आणि पोळ्या करून घेतल्या. यानंतर आमचं पिवरेट खराब झालं होतं, म्हणून थोडंसं भाजी करायला थांबले, कारण ते नीट करण्यासाठी आले होते आणि नीट करून घेत होते, त्यामुळे थांबले. आणि हे बघा, असं म्हणतात की हे अशी छिद्र असलेली भाजी घ्यायची असते, कारण याच्यावर फवारणी कुठलीही केलेली नसते, म्हणून याला किडे लागतात आणि हे ओरिजिनल असते. तर असं फक्त गावाकडे खायला मिळतं, शहर गावात तुम्हाला मिळणार नाही. आमच्याकडे गावाकडे येतं म्हणून मी घेतली आहे ही भाजी. आणि त्यांचं मध्ये नीट करणं होईपर्यंत मी इकडं भाजी नीट करून घेत होते. त्यानंतर ते माणसं निघून गेल्यानंतर मी आता मुद्दा भाजी बनवलेली आहे मेथीची, आणि लगेच मी डब्बा पॅक करायला घेतलेला आहे, कारण आम्हाला आज देगलूरला जायचं होतं. माझ्या बहिणीची थोडी अडचण होती आणि मी आज डब्बा घेऊन जाणार होते तिच्यासाठी. पिवरेट नीट करण्यामध्ये आमचा बराच वेळ गेला होता. जेवायची जवळपास वेळ होऊन गेली होती. यानंतर देगलूरला येऊन जेवण वगैरे करून आम्ही गप्पा मारलो आणि यानंतर आम्हाला गावाकडे निघायचं होतं. थोडंसं सामानाची खरेदी वगैरे केली मॉलमध्ये जाऊन आणि मग निघालो होतो. इकडे मी सामान घेईपर्यंत ऋतूच्या अण्णाला मी पूजेचं सामान आणा म्हणून पाठवलेलं होतं, पूजेचं सामान आणायला, कारण उद्या रविवार आहे. रविवारच्या पूजेचं सामान लागतं आणि इथं प्रभूसाठी चंदन वगैरे काही मिळालं नव्हतं, आणि त्याबरोबर ते सामान वगैरे घेऊन या म्हणून मी ऋतूच्या अण्णाला सांगितले होते. यानंतर सगळं सामान घेऊन घरी आलो आणि हे पाहत होते कसं आहे ते चंदन, म्हणून चांगलं आहे, व्यवस्थित आहे की नाही ते पाहत होते, कारण आम्ही इथं पहिल्यांदाच घेतलं होतं. हे आम्हाला दरवर्षी म्हणजे पंढरपूरवरूनच आणायची सवय आहे. घरी आल्यानंतर जेवायला मी खिचडी, पापड असं बनवलं होतं आणि उद्याच्या पूजेचं सामान काढून ठेवलं. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.